बातमी नाशिकमधून आहे। नाशिक शहर आणि जिल्ह्यात काही वेळापूर्वीच भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। रात्री 10:10 च्या दरम्यान हे धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात सुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। दरम्यान दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात रमाकांत शार्दूल यांच्या घराच्या भिंतीला तडे गेल्याची माहिती समोर आली आहे। प्रांजल कुलकर्णी याविषयी अधिकची माहिती देत आहेत। प्रांजल, नेमकी कुठे कुठे आणि किती तीव्रतेचे धक्के बसले? मयूर, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या कळवण असेल किंवा सुरगाणा या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के हे जाणवत आहेत। दरम्यान ग्रामीण भागामध्ये जाणवणारे हे भूकंपाचे धक्के आता शहरापर्यंत खरं तर येऊन बसलेले आहेत। जर बघितलं तर नाशिक शहराला म्हणजे 10:01 नाशिक शहराला देखील भूकंपाचा धक्का हा जाणवलेला आहे। यासोबतच एकूणच नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी, निफाड आणि नाशिक या तालुक्यांमध्ये 10:01 भूकंपाचे सौम्य धक्के हे जाणवलेले आहेत। त्यामुळे हे सौम्य धक्के आहेत, नागरिकांनी अजिबात घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र सतर्क राहावं, खबरदारी घ्यावी असं आवाहन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। दरम्यान आपण जर ही काही दृश्य, ही काही फोटो जर बघितले तर दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावी रमाकांत शार्दूल यांच्या घराच्या भिंतीला देखील तडे हे गेलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते बघायला मिळत होतं। धन्यवाद प्रांजल, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।